साहेबाजीनं याची तूर सोंगाचे पैसे पुरेपूर द्यायला नाही पाहिजे का? 100 रुपये कमी दिले म्हणे. माझ्या घरी टोटो करत आल्या का? म्हणलं असं कोण करता तुम्ही? आता जे आपण ठरवलं होतं त्याप्रमाणे पैसे दिले पाहिजे. सर मला मजुराचं पाहा लागते, ते मालकाचं पाहा लागते. काय करा आम्ही मुकरदमानं? आता त्याला विचारा तुम्ही की बा त्यानं पुरेपूर तूर आपली गंजीवर आणून टाकली का? मग 5-6 म्हणलं वहीच्या तुरी आम्ही स्वतः आणून टाकल्या, भाण्यानं म्यान हिनं. मग ते शिवलाल काशीनाथ बबन पाहून गेले. मग आम्ही आता मग काय करणार? मग त्याचे पैसे तर कमी देणार ना 100 रुपये. सांगा आता हे काय सांगून राहिले? 5-6 वहीच्या पेंड्या तुम्ही त्या गंजीवर नेल्या नाही म्हणते. मग ते कसं काय? मग हो ना, पण ते कसं टाकणारच होतो ना आम्ही, पण त्याला बोलावून आलं. ते हटीला आला होता आमच्या घराभोवती. आता आजच तर कसं तरी गेला, आताच त्याची खोपडी गिपडी घेऊन गेला ते. म्हणलं आता आम्ही कसं तरी टेन्शन मधून मुक्त झालो. आता त्याची जण ते गेले होते, मग राहिले तर राहिले. बाबा तुमचं तर काही एक चालूच राहिले बाबा. तुमच्या घरचे माणसं तुम्ही एकसारखीच हा. तुम्ही निरा त्याची झाका झापत जा बस. कोणता हटीला येते तर कोणता फटीला येते. काही ना काही म्हणलं बाबा डोक्याला ताप आहेच. आता तुम्ही सांगा गुंपा मावशी का त्याला मार खाऊ द्या का म्हणलं आमच्या घरच्याला? आम्हाला त्याची बाजू घ्यायला लागणार का? आता त्याला काही करू. शेवटी आमच्या घरचे माणसं म्हणलं आम्हाला घ्यास लागेल कधी बाजू. असं नसतं वाया गेलं तुमचं. मग काय तर इतकं म्हणलं डोक्याला ताप आहे त्याचा. सर गाव आयडी आणलं म्हणलं त्यानं. कुठं ना कुठं काही ना काही मार झोड एखाद दिवशी मरतील ना म्हणलं अशानं. म्हणलं नसतीचे कामं नका करू ना म्हणा त्याला. सुद्धा त्याला लाईनीत आणा. तुम्हाला कधी मुठीत तुमचे नवरे ठेवता नाही आले अजूनपर्यंत. इतके म्हणलं सैताळ्यासारखे करते ते. मस्त गाड्या घेऊन हिंडणं काय, पार्ट्या काय, कुठं मारा काय, कुठं चोऱ्या माऱ्या काय चालूच असते त्याचं काही ना काही. एखाद दिवशी 12च्या भावात जातील ना 10 वर्षानं जेला सडतील. मग समजा तुमचे मग डोळे उघडतील तुमचे. काय करा मावशी आम्ही त्याला किती म्हणतो ना तुम्ही असे कामं नका करू, आपले कामं धंदे करा. आता सांगा ना, ते चेतन सांगते, पोरं सांगते, पण त्याला समजतच नाही तर काय करा? समजत नाही काय करा? अरे म्हणजे तुम्ही तुमच्या परीनं तुम्ही त्याला आवरा ना. इतके म्हणलं इचुकाटे कामं करून राहिले ते. आता हे कोंबड्या चोरून आणायची काही गरज होती का त्याला? कोंबड्या चोरून आणणं काय, कोणा विकणं काय, लफडेल कामं करणं काय? तुम्ही त्याला म्हणजे आवरच नाही घालून राहिले ना. पण आपण करावं काय? आम्ही सांगा तुम्ही. ते भूषण तर कावला ते त्याच्या तापानं ते तिथे हॉस्टेलात राहून राहिलं. यायचं म्हणजे काही ना काही चालूच राहते म्हणे. शेवटी म्हणे वावरात आता कसे पाणी द्यायला रातच्यान जाते म्हणे, रखवालेले हे ते. तर म्हणे मी काही इथं येत नाही म्हणे, हॉस्टेलातच राहतो. अरे म्हणलं 100 रुपयाची उजागर नाही म्हणलं, कोणी जाट्यात उभं करत नाही द्यायले. मग आता तुम्हाला काय दिले नसते का पैसे आम्ही? पण यायचे स्वभावाच्या आम्ही दिले नाही. मग म्हणून म्हणलं बा तुम्ही काहीतरी द्यायला आता तुम्ही आवर घाला बा. जाऊ द्या म्हणा, आता लोक त्याचं झालं, पण आता त्याला चांगलं काम भेटलं. खाजोडे साहेबाची तर त्याला आता काम धंदा आहे. आता तिथंच ते कामाला जाणार आहे. तर बहुतेक मला वाटतं उद्या जाते तर काय सांगा. झाला रे बाबा, खादोडे सप्पा झाला आता नाही का? 100% तिथं मोठं काम करणार आहे. अरे बा मी काय म्हणून राहिलो, तुम्ही त्याला तिथं काय रे पाठवून राहिल्या? ते खादोडे कोणत्या रंगाचा माणूस आहे तुम्हाला माहित आहे का? ते बाई म्हणलं नागिन आहे नागिन. तिथं काय म्हणलं एक भांडं 4 खेप घासायला लावणारी बाई म्हणलं. तिथं चालले काय काम करायले? म्हणलं तिथं काही नवीन उपस्थिती निर्माण करणं हे काही पैसे चोरती ना, तर तुम्हाला म्हणलं हाय ते वावर गमावा लागेल म्हणलं एक दिवस. असे बा तिथं पाठवूच नका तुम्ही. काय बोलता? म्हणजे नाही हो तसं नाही म्हणा, पण त्याची 4 लाख रुपये आता फेडून द्यास लागेल ना. मग आता त्याने दिले काय पैसे? अरे हो ना, त्यानं 4 लाख रुपये दिले म्हणजे काय फुकट दिले का? काहीतरी मतलब असेल त्याचा. मग येरीच देते का म्हणलं? रुपया देणारा न माणूस 4 लाख यायला देऊन राहिला. काहीतरी मोठं कांड घडून आणणार आहे ते. एखादा गुन्हा करून घेणार आहे याच्यापासून, याचा उपयोग करून घेणार आहेत ते. म्हणून म्हणलं तुम्ही अजिबात या तिघाला तिथं पाठवू नका. आम्ही म्हणा पैसे झोको करून बचत गटातून काढून कायच्यातून तरी 2-4 महिने देऊ म्हणा. नाही तर तुरीवर पिकावर काही आपलं पुढे ढकलून द्या. पण यायला अजिबात तिथं पाठवू नका, नाही तर एक ना एक दिवस जेलात जातील. आणि मग तुम्ही डोक्यावर म्हणजे पश्चाताप करताना हात ठेवसान. म्हणून म्हणून राहिलो बा आत्ताच आहे का तुम्ही? बरोबर आहे म्हणा, पण काय आता कसं मग त्याला नाही म्हणा का मग आम्ही? अजिबात हे जाऊच नका ते तुम्ही त्याला. कसं आहे खादोडे म्हणजे एक प्रकारचा चकवा. कसं आहे आता जेला ते सोडून राहिला ते. मग काय किती लोकांना लुटलं आमच्यासारखे सगळे. बँकेचे पैसे आमचे पुरे डुबवले त्यानं. मग 12%, 20%, 15% देतो म्हणे का जाण. पुरा लंपास करून टाकला. रातोरात बँक गायब, टेबल गायब, खुर्च्या गायब, कर्मचारी गायब. मग काय त्याच्या नादीच नका येऊ तुम्ही. ते बाई बी खतरनाक लोक आहेत ते यायले म्हणा अजिबात जाऊ नका म्हणा बा. मोठी आशा तुम्ही आहे तुम्हाला तिथं वाटते की काजू बदाम खायला भेटन, भरण्या गिरण्या काही नाही म्हणा तिथं. बिलकुल CCTV आहेत म्हणा. अजिबात जाऊ नका म्हणा. बरं हो, हे झालं सगळं बरोबर आहे, पण मग आता ते कराल काय लावा तुम्ही सांगा. मग ते कमांडर घेऊन जाते तर आपलं हाय तेच धंदे रोजचे. दुसरं काय मग शेवटी आता तुम्ही काहीच करू नका. आता ते घ्या तुम्ही उदळ्यात. 4 पैसे मस्त जास्त कमावले जाते. तुरीचा सीझन आहे. मस्त तुम्ही तिघं 6 जणांचं मस्त उदळ करा. मस्त आपल्या तुंग्यातली कामं करा. एकदम पद्धतशीर होऊन जाते. त्याला तुम्ही आपण जास्त म्हणलं फटकू देऊ नका. आता जरा मुठीत ठेवायला शिका. आता मी तर मानवराला जाऊ देत नाही. काही होती तिकडे पैसे देऊ म्हणतो मागे पुढे. पण आता यायला अजिबात मला फटकूच देत नाही. तुंग्यात घालतो यायला आता. बिलकुल उद्यापासून तुरीच्या तुंग्यावर आपलं तूर सोंगाले. बस तसंच करा तुम्ही तिघी जणी. तिघाले समजावून सांगा मला अजिबात जायचं नाही. उद्यापासून तुंग्यात सुरू. उद्या तुंग्यात या तुम्ही. मस्त रोजचं आपलं तुमच्या अंडरमध्ये ठेवा द्यायला आता बस. तुम्ही म्हणताना गुंपा मावशी खरंच म्हणलं. आतापर्यंत मी लय त्याला समजून माझ्या डोकं क्रॅक झालं. पण आता म्हणलं त्याला कसं वटणीवर राहणार आता पाहतोच मी. तसंच करा आता. गाडीचं राहू द्या म्हणा. आता तुम्ही सारखे आमच्या संग तूर सोंगायला चालत जा म्हणा. 15-20 दिवसात मी वट्टीवर नाही आले तर मला म्हणा तुम्ही. नाही आता वटणीवर राहण्याचं काम आमचं आता लय झालं. त्याचं अति झालं. पाहतो आता कशी जाते काय करते तो. ठीक आहे आता उद्यापासून बिलकुल तुंग्यावर. ओके. नाही आता काही नाही. आता कोणाचा आमच्या रुपया नाही आमच्या अंगावर. हेच फक्त 4 लाख रुपये होते. आता हे त्याला आम्ही दिले. त्याने आमची गाडी आणून दिली. ती इथून निघून गेले. बस झाला आता विषय क्लिअर झाला.
तेच म्हटलं, नाही तर मग विनाकारण अजून कसं हो याचे पैसे राहिले आमच्या घराभोवती यायला नको असं आता. तर उद्या तुम्ही किती वाजेपर्यंत येऊन राहिले मग? तुमचं सामान सुमान वगैरे भरभार करणं झालं का? नाही नाही, ते आता काय सध्या तर हेच प्रकरण निपटण्यात गेलं का नाही. आता आमच्या बाया ते मजुरी आणायला गेलेल्या आहेत. आता ते घरी आले की बस आपलं सामान सुमान बांधणीच्या कामी लागून जातो मग. काही काही ना काही कपडे लत्ते हे ते आता धुवून धावून समजा ओके सकाळपर्यंत. कसं करून लवकर यायला घरी अन्न आहे हो, नाही तर कशी चाटा द्यायला काही सांगतात नाही आजकालच्या लोकांचं. पैसे दिले की चाटा दिल्या. हो ना पण कसं म्हणलं, हे जे आमच्याकडे कामाला लोक आहेत ते नाही, त्यांना मी मग कसं सांगून देत होते की बा तुम्ही आता कसं काढता पाहिजे. म्हणजे तुमचं नक्की आहे ना उद्या 100% येऊन राहिले ना तुम्ही? हो नाही कशा उद्या 100% आहे ना आपलं उद्या समजा. तुझ्या काही अडचण काही? नाही माही काही अडचण नाही. आपलं काय आहे मग, काय आपल्याला नाही येतो आपण. आपलं 100% बबनरावचं पक्कच आहे. नाही मॅडम, काही अडचण नाही कोणाची. आम्ही तिघे जण बिलकुल इथंच आहोत सध्या. सगळ्याची याची आमची उद्याची तयारी आहे. बस आता आमच्या घरच्या बाया आल्या की बस आता कसं कामोकामी लागून जातो आम्ही तयारीच्या. मला वाटते हे येईपर्यंत यांना जरासं थांबून ठेवा आणि नंतर मग हे आले की यायला सुट्टी देऊन द्या. यायला 1 तारखेला लोक पैसे द्यास लागते नाही यायले. बरं काही हरकत नाही. या तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत तरी पोहोचले पाहिजे बरं का? ठीक आहे मग. हो मॅडम, हो बिलकुल उद्या बस आलोच आम्ही लवकरच समजा. ठीक आहे. म्हणजे खादोड मॅडम या म्हणते उद्या मग नाही. कसं करा शिवलाल, पुरण आपल्याला तिकडे का इथंच आपलं गावातलंच बरं आहे आपलं कमांडरचं नेन ते. तुला काय वाटते? पुरते का अबे का म्हणलं आम्ही संध्याकाळी आपल्याला 15 दिवसात जर नाही कात बदलली ना आपण तर मला मग असा बिलकुल असा गोरा पान पडते माणूस. आता पाहिजे तू बरोबर घरात राहणार काजू बदाम ते खायची कोणतीच कमी नाही आपल्याला आता. पुरं किचन आपलंच आता. नाही रे कशा का रे टेन्शन आहे का बरं? तुला काय वाटते घरच्यापेक्षा इकडं शेण काढल्यापेक्षा बरं नाही का? पुरत नाही तर काय 300 रुपये तिकडे टोपले वाहिल्यापेक्षा बरं नाही का तिथं? काय कोणते कामच कोणते आहे त्याच्या घरी? झाडपूस करणं हे ते का दिवसभर का तेच थोडी करावं लागते. एक केप केलं मोकळं आरामच आराम. मग काय तर तेच म्हणलं, आता तिसरा पाय काढू नका बबनराव तुम्ही. हो आपल्याला जायचं म्हणजे जायचं. तेच म्हणलं देखारेपणा करायचा जरासा, नाही तर बस आपले बसन तमाकून चुना घोटं. पहिले 4-5 दिवस जरासं दाखवा द्यायला की नाही गड्या कामाची माणसं आहेत. नाही तर बसले का म्हणून ऐदिवानाचे लोक आहे निरा झोपा काढतात. मस्त आपलं काम करायचे. बाई आले की बिलकुल असं फळा घेऊनच दिसला पाहिजे माणूस. जरासं जास्त अति करू नका. काजू बदाम भरणे हे ते पहिले काही जास्त हे करू नका. मग सगळं आपलंच आहे. हो पण तुझेच पाहिजे तू बातच. तू कसं जरासं काही आलं की अंगात येते बरं तुझ्या शिवलाल. तुला वाटतं मग अध्यक्ष झालो हे ते मग कसं तुला काही सुचू देत नाही आम्हाला काम. जरासं लंब्या फटाल्या गोष्टी जराशा कमी करतो तिथं. कामाचे काम ठेवतो तू बी. बरं जाऊ दे मग. आता झालं मग नक्कीच झालं आपलं नाही का? लागन तयारीला. आता घरची आली की कसं उद्यासाठी मग कपडे धुवून घेतो. तयारीला लागून जातो मग. बस कामी लागा आता तुम्ही. उद्या झालं तर आपण 2 वाजता आपण निघू. म्हणजे कसं लय लवकर गेलं की सकाळी दिन आपल्या मागं कामाला लावून. हो तर म्हणलं सगळे कामं निपटेले की मग जायचं. चला आता लागा तुम्ही कामोकामी. मी लागतो तर हे आली गेली सांगून देतो बरोबर. काय बोलून राहिले तुम्ही? काय डोक्यात तुमच्या जागा आहेत का? आता म्हणता जाऊ नका हे नका ते नका. एवढं चांगलं म्हणलं काम भेटून राहिलं आता म्हणता जायचं नाही. समजते का तुम्हाला? तुम्हाला समजते का म्हणलं? 4 लाख रुपये कोण देत होतं आपल्याला? राट्यात उभं नाही केलं कोण आपल्याला? त्या खादोडे बाईने 4 लाख रुपये एका शब्दात दिले. मग आता नावच तसं आहे ना आपलं. काय करता बबन हेमाडे म्हणलं की सगळे लोकांना माहितच आहे. देते म्हणून पैसे फिटलाच समजा. मग शिवलाल टोयगोटे काशीनाथ गैबानी तिघाचे नाव म्हणजे फेमस झाले ना तुम्ही. म्हणजे कुठं काय इचुकाटा करसान कुठचे भानगडी कुठं आणसान सांगता येते का? तुमच्या जण किती पेश निर्माण झाला. मग आता आमचं आम्हाला माहित. काही सांगू नका आम्हाला. उद्यापासून जायचं नाही. शिवलाल भाऊच्या घरच्या बाई बी सांगणार आहे द्यायला जायचं नाही म्हणून. उद्यापासून मुकाट्यानं आपल्या तूर सोंगायला चालत आमच्या संग. हे पोरग बी आता मशीनवर जातो जमलं तर त्याला पाठवत तिकडे. मी बी आपले कामाले. म्हणलं कुठं काही जाणे लागत ना कुठं त्या आपल्या गाडीवर नाही जायला लागत त्या शिवलाल भाऊच्या. आता काय तूर सोंगाची? आम्ही काय बोलून राहिला तुम्ही? तूर सोंगणं आमचं काम आहे काय? म्हणलं काही आपलं बोलणं काही आपलं करणं. तुम्ही जाते माझ्या नाही ते कामा मी येत नाही म्हणलं तिकडे. माय काम पाहतो मी तिकडे जाणार आहोत तिकडे खादोडच्या घरी. चाललो आम्ही आमच्या मना. तुमच्याच मना नाही असे दादा तुम्ही. मुकाट्यानं म्हणलं बा वावराचे काम करा सुकाळ सांगू राहिले तुम्हाला. आता मी ऐकलं तुमचं. आता ऐकणार नाही म्हणलं. नसते बसले त्या खादोड्याच्या घरी कामाला जासान एखादा काही कोणते काम करून घेईन. माहित नाही का ते कोणत्या रंगाची माणसं आहे कशा आहे काय आहेत सर डुबवणारे. म्हणलं 4 लाख रुपये दिले तर त्यातले जे काय आपल्या हिशोबात येतील 1,40,000 का काय येते ते तेवढा हिशोब करू. 3 हिशे आणि 3 बाया आम्ही देऊन देऊ. बचत गटातून देऊ कामातून देऊ पिकावर देऊ. त्याला म्हणा बा कापूस विकल्यावर म्हणा काय तूर विकल्यावर म्हणा देतो आम्ही झोको. झोको आता उद्या येते बाई टपर करत. मग घरापुढे झाला पैसे काढा. कुठचे देसान पैसे मग सांगून राहिले मोठ्या काही बा माझ्या होत नाही म्हणलं. मला झाला तिकडे माहिती तयारी करून ठेव. चिवडा भात जराशे लाडू बेसनाचे हे ते निघू द्या मला. म्हणजे जातच आहे तुम्हाला नाही का? आतापर्यंत म्हणलं किती मार खाल्ला म्हणलं जराशी तर वाटू द्या सर. त्या हॉटेलानं 2-2, 3-3 खेप ठोकला म्हणलं. हळद लावता आमची चालली ना. सांगून राहिले मोठी अजिबात उद्या जर गेले तुम्ही ध्यान ठेवा म्हणलं. आता मी चिट्या म्हणलं काय तुमचं तर समोर आता बस झालं तुमचं. थांब म्हणलं जराशी मुकड्यान बस. कोणाचा फोन आहे पाहू दे मला. हॅलो हा बोला कोण बोलता? हो ना फोन तर उचलू दे द्यायला माय माझे. सांगतो ना मी येत नाही म्हणून उद्या तुमच्या संग. बोल बे कशा काय म्हणून राहिला? बघून तू म्हणलं उद्या आपण काही येत नाही म्हणलं. वा ते खादोडीचे तर कामाले कर्ज मा घरची म्हणते नाही म्हणते ते तूर सोंगायला जावं लागते उद्यापासून. आपलं कॅन्सल समजा बा. अरे तू कसं काय करू राहिला? अबे ऐक नाही का? अबे तिकडे जावं लागते ना शिवलाल भाऊ. तुला काय सांगितलं नाही का?
बा मी ते बा मला काही नाही करला ग. तुम्ही काय राहायचं, तुम्ही सटकता आणि मी अटकतो. बा म्हणलं मी आता याची इथे मार डबल डबल खाल्ला फालतू त्या हॉटेलची इथं. घेणं नाही देणं मला पैसे भरा लागू राहिले माय कायच्यात काही नसून. आपण येत नाही बा म्हणलं. आपण तुम्ही ते पहा बा काय आहे तुमचं. मी येतही नाही, मी तिकडे काही घेणं नाही. कसं काय करून आला तू? आम्ही का बरं नको येऊ बा, मला काय करावं लागते. बरं माहिती ते चालू आहे ना, बाया म्हणजे ऐकूच नाही राहिले माझ्या घरची बी. हो बा ते कसं तूर सोंगायला पुरते बा, पण मी काही येत नाही म्हणलं आता. हो ते शिवलाल भाऊ सांगा तुम्ही. बरोबर हो ठीक आहे म्हणलं, अर्ध्या घंट्यानं थोडं बाहेर येतो म्हणला. हो आता काय म्हणते शिवलाल भाऊ ते. तू सांग मग मी सांगून देतो, मी काही जात नाही बा. हो जाऊ दे तिकडे. बरोबर हो ठीक आहे मग उद्यापासून तुरीवर जाऊ आपण दोघं जण. हो जाऊ दे शिवलाल भाऊ तिकडे. पाच बसा म्हणा बा, आपण काही येत नाही म्हणा. पाय म्हणलं सांगितलं आता. हो तो आज समोर तेच म्हणून राहिलो. सांगितलं ठेवा फोन ठेवा आता. म्हणलं ते या पाजून घ्या ते खरपावर. उद्या सकाळी जावं लागते. चला मला लवकर मग मोकळे लागा काम कमी ना. हो म्हणलं ना फोन तर ठेवू दे. ठेवतो म्हणलं बबन भाऊ, ठेवतो म्हणलं. आली का? काय म्हणते, दिली मजुरी किजुरी कंदिल्या पाहिजे ना? हो दिले ना पैसे गिसे दिले. तर म्हणलं आता ते हॉटेलला गेला मग निपटलं सगळं. आता काही विषय राहिला नाही त्याचा. गेलं ते, त्याचा काही विषय नाही राहिला आता. 4 लाख भेटल्यावर मग काय बोलणार आहे ते. गाडी आणून दिली. तर आता खाजोडीबाईचा फोन आला होता. हो आता 10-15 मिनिटं आधी. तर या म्हणजे लवकर. कसं आहे आपल्या भरोशावर त्यानं आता तिकडचे माणसं कमी केले. तर म्हटलं काशाय बबन हे ते यायला सांगून दिलं म्या उद्याची तयारी करा. तर म्हटलं आपले कपडे लत्ते हे ते धुवून धावून म्हणलं उद्या सकाळी 9-10 वाजता निघतो मग आम्ही. तर मी तुम्हाला एकच सांगतो. आता हे खादोडे साहेब आपल्याला माहिती आहे कोणत्या याचे आहेत आणि काय कसे आहेत तर. सगळ्या लोकांना टिपाऱ्या दिल्या म्हणलं बँक पर करण्यात त्याईनं. आणि आता सध्या जेलानं म्हणलं भोगून राहिले ते. पण आपले दिवस म्हणलं आपल्याला काही खराब करायचे नाही. त्याचे 4 लाख रुपये जे आहे ना आमच्या तिघीच्या हिशावर काय जे येईल 1.5 लाख रुपये ते काय येते ते. तर म्हणलं त्याचे 4 लाख रुपये आपण पिका पाण्यावर इकून तिकून भूषणच्या यातले काही करून आपल्या आपण देऊन टाकू. पण म्हणलं त्याच्या कामाची मला काही जायचं काम नाही आपल्याला. अजिबात तुम्ही तिथं कामाला जाऊ बी नका आणि अजिबात तिचा विषय काढू नका आता. अशी कशी बोलून राहिली तू? त्यानं आपल्याला एवढा विश्वास ठेवून इतके पैसे दिले आणि आता तू म्हणते की जायचं नाही. असं कसं काय जमणार आहे? तसं म्हणजे त्याचे पैसे जे काही तिसरा हिस्सा मावर. हो बाकीचे ते दोघी जणी त्याचे ते पैसे देतील. मी माझा हिस्सा देईन. तुमच्या अंगावर जितके पैसे देतील तेवढे आम्ही भरीन भूषणच्या यातले इकडून तिकडून. पण अजिबात तिथं जायचं नाही म्हणजे जायचं नाही. आणि उद्यापासून कमांडर गाडी बंद तुमची. तुमचे म्हणलं कारनामे पाहता पाहता म्हणलं गावातले हैराण. सगळ्या गावाची नामुष्की आहे म्हणलं आपली. तर हे कोंबड्या चोरणं काय ते नवीन नवीन प्रकरण काढतात. एका दिवशी म्हणलं जेलात जासान तर फिटसान म्हणलं कायमची. आता म्हणलं मी सांगतो तसं काम करा मुकाड्यान तुम्ही. जर तुम्हाला सुद्यामध्ये राहत असेल घरात तर. अभिन कुठंतरी डोक्यात भरलं यायचं नाही का? 100% कंदिल्यानं कार्यक्रम केला वाटते आपला. जाऊ दे जरा मुकाट्यानं राहा लागल. 1-2 दिवसांनी जा लागल नाही का? बरं पण मी म्हणतो पण असं झालंच काय आता? विनाकारण आता तू नाही म्हणतो काऊन नाही काऊन पण? नाही म्हटलं बस करा आता. बाकी काही बोलू नका. उद्यापासून तूर सोंगायला माझ्या चालत जा म्हणलं सारख्या. नसते ढगडे मला चालणार नाही आता. ते लंका बी सांगणार आहे ते बाबांच्या घरची बाई बी सांगणार आहे. तिघच्या तिघं तुम्ही बी आम्ही बी. संग मग कामं करायचे. मुकाड्याने 4 पैसे कमायचे. सुखानं आनंदाने जगायचं. बाबा का चांगलंच भडकून दिलं इंजिनियरनं कंदिल्यानं. नाही नाही म्हणता नाही का? पुरं घासलेटच टाकलं वाटते बा. अभिन तर हो पाहा लागन 2 दिवस जरासं आण लागन जागेवर काम. बरोबर बरं हे बा मी काय म्हणतो. तू म्हणशील तसं बा. हो तू यापुढे जातो का मी? सांग बा तू. तेच म्हणलं मग उद्यापासून आता जे जिकडे जायचं सांगा गुंपाबाई तिकडे उद्या 3 जोड्या आपल्या तूर सोंगासाठी जायचं आपल्याला. आता पेंडा उचलूचलं नाही का? काढा लागन आता 1 तारखेपर्यंत. हो आता कसं खादोडे मॅडमला फोन करून सांगा लागन बा. हो आता 1 तारखेपासून नवीन वर्ष आहे. हो तेव्हापासून येतो बा नाही का? तिथं रोग यायला कव्हर करून टाका लागन. मग आता काही सांगायचं काम राहिलं का? ठीक आहे मग आता ते खादोडे बैल एक आताच फोन करा. नाही तर मग नंतर करा ते आल्यावर काय हो ना मी सांगतो ना बरोबर त्याला. आता काय कसं तरी कव्हर करा लागन ते आता. हो पण पैसे द्या लागते बरोबर. हो बाई सोडत नाही ते पैसे नका काळजी करू. आम्ही पाहिजे काय आहे त्याचं. चला तुम्ही तुमच्या कामी लागा. उद्यापासून म्हटलं तयारीत राहा. तर काय आता काय सांगा तुम्हाला. बंगराच्याला घेऊन उद्या सकाळी निघणार होती ते. चालली म्हणे मामाच्या घरी. एक तर माई बुडी आता मामाच्या इथे जाऊन बसेला आहे. मी काय हाताने बळवत बसू का? मी आणलं बा आपण काही येत नाही खादोड्याच्या घरी आणि काहीच नाही. नको जाऊ ना नको येऊ. विषय नाही ना तसा. तिला माहित नाही ना हे काय प्रकरण आहे. बाया काऊन भडकल्या माहिती आहे का तुले? मा घरी तेच प्रकरण घडलं याच्याही घरी तुझ्या घरी एकसारखं कसं काय घडणार आहे? कोणीतरी असला पाहिजे ना याच्यात नाही तेल टाकणारा. असं आहे ते. अरे बाबा लोकांना सैन नाही होऊन राहिला ते. ज्याला माहीत पडलं असेल की बाई खादोडीची इथं चालले आपल्या बायानं सांगितलं बळबळ आणि त्याला वाटलं की अरे बाबा याचं तर मस्त जमला आता. म्हणून त्यानं पिन मारलेली आहे पुढच्या माणसानं. आणि कोण होईतेही माहीत आहे कोण की पैसे कुठं आणायला गेल्या त्या कंदील बुड्याच्या घरी. कंदील बुड्यानं आग पेटवलेली आहे. तुला काय वाटून राहिलं? असं म्हणजे हे कंदील बुड्यात आहे सगळे समजा पेटून दिलेलं. काय तर ते आहे ना मग. म्हणून तर आता बबनरावला सांगितलं म्या तुम्ही कसं शांतता राहा. काही बी कशा माणसानं गडबड नाही करावं लागत. हो काही दिवस त्याची असते काही दिवस आपली असते. जरी संधी आपल्या हातात येते त्यावेळेस माणसानं सोडली नाही पाहिजे. हो आता ते काय म्हणते तूर सोंगाले ना. हो ठीक आहे ना 2-4 दिवस कवर करू आपण. कुत्र्याचं शेपूट सारखं झालं का मग? तेच म्हणलं फक्त कसं आहे आपण खादोडे मॅडमला फोन करून देऊ किंवा नवीन वर्ष आहे 1 तारखेला आम्ही येऊन जाऊ बा. तिथपर्यंत करतो मी हँडल. तुम्ही नका काळजी करू. उद्या फक्त तूर सोंगायला चाला. पुढचं पुढे पाहून घेऊ. असं बरं हो ना. तेच म्हणलं आता कसं काय करावं. आता काही मला समजे नाही. आता शेवटी म्हणलं बा येत नाही मी. नाही जातच नाही म्हणायचं आपण आता. शिवलाल भाऊ सांगते तसं. मग बरोबर आपल्या हिशोबानं बरोबर इथून निघायचं नाही का शिवलाल भाऊ? जरासं 2-3 दिवसाची गोष्ट आहे. थोडंसं बरोबर मी करतोच ना काही अभ्यास करून त्याचा मार्ग काढणारच आहो. कंदील बुडायला काय वाटलं तेच हुशार आहे का? आपण का मामूल्या? ठीक आहे आता उद्यापासून आपलं शांत निवांतपणे जे काय म्हटलं तसं ऐकायचं. मी आणतो बरोबर जाग्यावर काम.
सांगा बापन मला तर नाही वाटत बा यावेळेस लस तपेल होत्या बाया पण हो पाहू आता जाऊ मग उद्यापासून हो काही हरकत नाही. बाबा काय उद्या जमन का आपलं आता संकेत म्हणे मग अशी म्हणे उद्या रविवार आहे म्हणे सुट्टी आहे त्याले तर म्हणलं बरं म्हणलं जाऊन या म्हटलं लेकाच आपली झुंबर भाऊची गाडी घ्या स्पेशल आपले घरचे आपण चालले जाऊ म्हटलं हा काय डिझेल टाका म्हणे घेऊन जा म्हणे. बाबा म्या काय म्हणलं मग काही राहतो माटीला म्या नाही म्हणलं बा माटीला म्या काय म्हणलं बा बरम की अठरा काही राहिला नाही म्हटलं मग कोण म्हटलं नाही म्हटलं पण कोणतरी हो बैरमच्या विषय निघाला होता नाही राणी ताच काढला वाटते विषय नाही का काय म्हणे वाटेन तूच म्हणणं जा लागते म्हणून. काय करा बाबा हे यायचं तर म्हणलं कमाल आहे नाही का हो ना यायला जायची इच्छा आहे ना तर त्या संख्यावर नाव घालते नाही नाही तसं काही नाही म्हटलं काय विषय कोणतरी काढला होता पण हो असं म्हणजे मला ऐकू आला तर मी स्वयंपाक करत होते घरात. जाऊ ना आपण कसं आता तूर किती आली सोंगाले हा पाहत नाही का तू हा शेंगा गहून राहिले ते आणि म्हणलं मजूर नाही सापडून राहिलो तेवढं काढून दे मग चालला जा हो भले आम्ही येतो ना मग काही विषय नाही ना पुढचा रविवारी पाहू आपण जायचं असं तर उद्याच्या उद्या कसं नाही होणार ना हा गुंपाबाईची इथं जाय मजुराची सोय लाव जराशी उद्या कसं बी सोंगाचं पाय ना कवर करून. तसं म्हणता नाही का बरं काय गेलं पुढच्या हप्त्यावर आता नाही का हो ना बरं ठीक आहे ना मग तसं करावं नाही का बरं पहिले तुरीचं काढून घेतो नंतर मग पायता येते नाही का बरं ठीक आहे मग पाय तुम्ही गुंपा मावशील भेटून जरासं जर लवकरात लवकर सोय लावा लागेल त्याची तसं म्हटलं होतं म्हणा मी पण आता काय माहिती उद्या जमते का नाही तर ना मग तेच म्हणलं ते कांद्याची चोप टाकली तिचं खत हे ते झालं नाही झालं ते गव्हाले खत द्या लागते हा लय काम आलं ना अंगावर या हप्त्यात सरे उरकून घे आणि पुढच्या रविवारी भले जाऊ आपण मग रोडगे गिडगे करता येते नाही तर मग काही तुमच्या पोरीनं काय करायचं ते पाहता येते मग. बरं मग तसं करावं लागेल नाही का हो मग एवढा हप्ता आता कामाचा आहे तर राहू देतो मग पुढच्या हप्ते पाहू नाही का हो येतो मी गुंपा मावशीला विचारून काय म्हणतो पोझिशन उद्याची जमलं मग. मग या लवकर या म्हटलं ताट वाढतं मग मी तिकून आले का हो स्वयंपाक झालेला आहे. मग वाढते लवकर जाय कसे ताटं वाढते मग ते लवकर हा विचारपूस करून ये लवकर जा. अरे गुंपा मावशी मी काय म्हणत होतो उद्या पाहा ना मग मजूर हा तूर सोंगासाठी द्या ना पाठवून आपल्या वावरातनी ज्याच्या काढणं होऊन राहिला माहीच राहिली ना हा आता हिंका कधी लाभाची दिली काढून तुम्ही सरपंचाची झाली हा आता शांताराम भाऊ मी आम्ही 5-6 जण राहिलो द्या ना तेवढ्या काढून आमच्या. अरे बाबा का मशीन हो का आम्ही बी माणसंच हो ना हा म्हणलं आता तर झालं कधी लाभाजीचं तर म्हणलं 6 बाया आहे गड्या हो 3 माणसं 3 बाया हो चालते का. 6 जण आहे नाही का हो का मी आला 10-12 भेटले असते लवकर झालं असतं. बरं ठीक आहे 6 जण आहे नाही का कोण येऊन राहिला आपल्या इकडे कोणाला पाठवता. आता मजूर आहे का नाही 3 जोड्या पाठवतो इकडे हो शिवलाल बबनची आपलं काशीनाथ त्याच्या घरच्या बाया आणि ती 3 जण हो आता ते उद्यापासून सोंगायला येऊन राहिले तर. अरे बापरे काय शिवलाल भाऊ ते सोगाले काही लावतं काय बा काय मी सांगतं. बोला बाप्पा तुम्हाला काय वाटलं खोटं वाटू राहिलं का हा आताच फोन आलता त्याचा 3 जण म्हणे तयार आहेत म्हणे आले मग हो मी सांगत त्या बायाले म्हणलं याचे धंदे जरा कमी करा म्हणलं तुम्ही गंजील बुड्यानं आम्ही समजून सांगितलं जरासं त्याच्या कानावर टाकल्या गोष्टी आता त्याला समजलं तर हे 3 जण म्हणलं उद्यापासून आमच्या ते सोंगासाठी येतं तूर सोंगाले. पुरेच पैदल झाले वाटते नाही ते कोणाचे होते 4 लाख दिले असं हो आता कसं आता डोळे उघडले असेल द्यायची. बरं ये ना आपल्या काय करावं लागते सोंगून द्यायची मतलब नाही का. मी असल्यावर ते काय करते चवणी हा तू नको काळजी करू ते वावर सोंगून देतो मी उद्या तो इकडे 3 जोड्या पाठवून देतो मग लागलं तर 2 मजूर अजून पाठवून जर भेटलं तर. बरं चालते ना मग काही हरकत नाही उद्या मग नारळ अगरबत्ती घेऊन बिलकुल तयार हो का वावरात. हो बिलकुल 2 दिवसाच्या आत ती तूर सोंगून मोकळी हा हो काही हरकत नाही. चल मग वरती आता झाला तू मला आता म्हशीसाठी बोलले का भाषा पाहा लागते 2-3 हो काय का बाय आता जवळ हे देवलाल भाऊ आणि बाकीचं कोणीच नाही सापडून राहिलो लाईनी पाटील मध्ये 2 पाच पाय म्हणे. चला ना सापडते ना माणसाला काय नुपारा विचारा लागते ते भुसणे आलं ना गाऊन आत्ताच आता दिसलं मला ते चला त्याला विचारा अजून 2-4 पोट्टे जर हाताशी असली की झालं 2-4 दिवसात काढून घ्या मग. तेच म्हणलं मग तुम्ही मी तूर काढायला कामी होते मग चल बरोबर जरा भेटू पोट्टे आले चल पाटील काढा ना विषय आले हे घ्या ना मशीनवर 2-4 दिवस पोट्टे आले वाटते ना शनिवार रविवार आता हे काय बा 1 तारखेला जात नाही ते पोट्टे हो कसं भुसणे आहे बाकीचे पोट्टे म्हणून पाहता येईल का नाही का जमते चाल बजेट आपली म्हशीचं काम होऊन जाते मग. अरे काय आलं का भूषण काही आलं रे तू तर काय 8 दिवस झाले दिसलाच नाही का. काही नाही हॉस्टेलवर आता कसं शनिवार होता शनिवार रविवार मला काय आपलं इथं काही तिथं काही अपडाऊन काय आपलं धरणीच आहे का. म्हणून राहिलो कसं यायच्या ट्रॅक्टरवर म्हणलं मशीनवर या ना 2-4 दिवस कसं मी तूर सोंगणं होते वाढतीची उद्या सोंगणं आहे संध्याकाळी काढून देऊ नाही तर मग परवा दिवशी काढू 2-3 दिवस द्या ना काढून द्या असे. देते काय झालं देतो ना आता 1 तारखेला काही जात नाही कुठं आता हो कसं नवीन वर्षातच जातो आता सरळ 31 डिसेंबर इथंच. तर मग तेच म्हणून राहिलं ना तुम्हाला मशीनवर यायचं जा तुम्ही मस्त आता 2 दिवस आपली सोंगणं होऊन जाते मस्त फर्स्ट क्लास आपलं 31 तारखेला आपल्या वावरातनी मस्त घुगऱ्याची पार्टी हे ते माहोल करून टाकू ना तुरीच्या खयावर. मागच्या सारखी नाही का शांताराम भाऊ हे ते पण मी काय म्हणतो बाळभाऊ असल्याशिवाय मजा नाही राहिजो हो नाही का झुंबर भाऊ तुम्ही बाळभाऊला फोन लावा एक. येत आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही त्याचं का मग काय तर पहिले कसं लग्न नव्हतं झालं त्याचं म्हणून कसं येत नाही ते आता ते कसं गुतले कामात आता मला वाटत येईल म्हणून. तुम्ही करा तर काही फोन त्याला बोला ना तुम्ही मग काय मागच्यासारखी या ना म्हणा लग्न व्हायचं होते तरी कशी येत जा म्हणा मस्त तुरीच्या खयावर मस्त बनवू म्हणा घुगऱ्या गिगऱ्या बनवायच्या म्हणा बाकीचं या म्हणा. कायच करावं आता बरं पण बा ट्रॅक्टरवर यायला लागणार बा तुम्हाला धडतो फोन कर तुम्ही. हो म्हटलं तुम्हाला तुम्ही काय काळजी करू राहिले येतो म्हणजे येतो ट्रॅक्टरवर काय काम आहे मला आता लावा तुम्ही बळभोले फोन लावा यावेळेस कसं बळभोचा मावलच करून टाकू का. लावतो मी फोन पाहतो ना काय म्हणते हो 1 मिनिट हो आता झुंबर फोन मी हाऊस आता असे कसे येत नाही तर पाहतोच ना.
बाबा मला दिवसानं फोन लावला मारत ना बा कसा काय चेवाला गेले तर हॅलो बोला बोला म्हणलं झालं का आटपलं का लग्नाचं तेच म्हणलं बाबा काही आठवण आहे का नाही जवायची तर अरे तुमच्यापेक्षा आम्हाला आठवण असते ना तुम्ही काही फोन लावला आम्ही तरी फोन लावला तुम्हाला म्हणलं काय राजा काही येणं नाही जाणं नाही लग्नाला आले आणि चालले गेले मग एखाद्या वक्ती अजून एखाद्या दिवशी यायला नव्हतं पाहिजे भेटीले नाही रिकामे खाव ना आम्हाला काय कामायचं काही बी चालले उठले सुटले थैला घेतले निघाले काय का बोलायला लावता मारत्या तुम्ही जाता वावर आहे ना आम्ही बसतो खरं आहे ना चालले मोठे काय सांगून राहिला आले नाही गेले नाही राहू दे म्हणलं बचायला नको मारायचो तुम्ही काय तुमचीच लावता बरे आम्ही काय म्हणून राहिलो तुमचं काय विषय आहे आता आम्ही काय म्हणत होतो कसं आहे तुम्ही बरेच दिवस झाले आले नाही आपली कशी आहे तूर सोंग नाही आता 2 दिवसात होऊन जाते 31 तारखेला या म्हणलं कसं आपल्या खयावर मस्त घुगऱ्या गिगऱ्या जरासा माहोल बनवून टाकू 31 तारखेला अरे आता कुठं राहिला राजा ते दिवस कुठे येणार आहे का आता मग आता बा म्हटलं आता अर्ध्या घंट्यात फोन येते कुठं आले गाव अजून यायचे काय झालं राजा मारिंद तुमचा मोठा तापोळा आहे राजा अरे माई बहीण काहीच नाही म्हणत ना तुम्हीच राजा हरण कायचे माणसा हो काहीच नाही म्हणत तुम्ही या ना काही बहाना करा या म्हणलं जरासं पार्टीले अरे बाबा मी काही येत नाही म्हणलं फालतू कसं नाचणं उलणं तुमचं काय बा तुमच्या नादी लागायला पुरत आता आपण काही येत नाही म्हणलं काय राजा कसं हो मला बडबड राजा असं असते का अरे आम्ही हवं सगळे जण 5-6 जण आहो सगळ्या चर्चा केली बा तुम्ही असल्याशिवाय मजा येत नाही या ना 31 तारखेला तुम्ही राजा आज उद्याचा खाली दिवस खाली आहे ना अजून अरे बाबा टाकलं तिथं झाडे झुमऱ्या अबे का लो फरवाना ज्या तुला काय कामाधंदे नाही का बे म्हणलं आता काय दिवस राहिले का म्हणलं पहिले ते संसारी माणूस झालो ना आपण म्हणलं दयान आणा किराणा आणा दूध आणा ढमका आणा मेथीची गड्डी आणा मग आमच्या मागं आमचे काम आहे राजा तू काय लावून आला आपला होत नाही रे बा आपण येत नाही म्हणलं राजा तुम्ही कधी बा काय राजा तुम्ही लस बा कसं ऐकतच राजा सांगतो काय आम्ही ऐकता काय तुम्ही नाही ना बाबा जमत नाही ना माय आता पहिल्यासारखं नाही राहिलं ना ठेवा फोन ठेवा म्हणलं मला दुकान बंद करायला लागते जायला लागते आता मग काय फोन येते आता मला अरे यार चिंबर भाऊ काय मारती का तुझ्या मनात नाही ऐकलं मी बडभू आली असती किती मजा आली असती काय रे का फेल कार्यक्रम झाला आता काही मजा नाही टेन्शन नको घेऊ ना बाळू भोले अण्णा आमचं जबाबदारी हे बा हे काम फक्त शांतराभाऊच करू शकते मी सांगतो ना आहे ना आपल्या जवळ 2 दिवस आहे ना अजून उद्या तूर सोंगणी परवा दिवशी मग 31 तारखेला बिलकुल त्याला बोलावणं म्हणजे आहे मी बरोबर शांतराभाऊ सांगतो आणि बाळू भाऊ यावर्षी बोलावतो म्हणजे बोलावतो आपण चिंबर भाऊ तुमच्याकडे लागलं म्हणलं सगळ्या पुऱ्या पार्टीचे पैसे तुम्हाला द्यायला लागले म्हणलं 31 तारखेच्या जर का ते बडभू आले नाही तर हो लागली हो पुरी पार्टी लागली माझ्याकडे जर का बाळू आले ना तर मी देईन पुरा खर्च फक्त आता उद्या मशीनवर चला ट्रॅक्टरच्या आणि आपलं मारुतरावची उद्या तूर सोंगणं होऊन जाते परवा दिवशी काढणं मी आणि पार्टी मी ओके चला मग आता उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू तूर सोंगणी